सर्वांना नमस्कार। सध्या संगमनेर तालुक्यात संगमनेर बचाव कृती समितीच्या माध्यमातून एक मोठं जन आंदोलन उभं केलं जात आहे। संगमनेरकरांवरती संगमनेर बचाव असं म्हणण्याची वेळ का आली? सो शहरी एक संगमनेरी असं म्हणणाऱ्या संगमनेरकरांवर ही वेळ यावी तर ती का आली? काय मुद्दे आहेत तर ते बोलण्यासाठी मी आज आपल्यासोबत आहे। संगमनेर तालुक्यात नुकताच एक आश्वी अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। मुळात प्रशासकीय अर्थानं विभाजन होणं ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि संगमनेरकर सगळे त्याचं स्वागतच करतायत विभाजनाचा। परंतु अनेक वर्ष म्हणजे किती तर अगदी माझ्या जन्माच्या अगोदरपासूनचा विषय आहे। पठार भागातील लोकांचं म्हणणं आहे की पठार भागात त्यांच्या सोयीसाठी तिकडे तहसील कार्यालय व्हायला हवं, स्वतंत्र तालुका व्हायला हवा। तर त्या पठार भागातल्या लोकांना 50 ते 60 किलोमीटर अंतरावरनं काही गावांना आता संगमनेरला यावं लागतं। त्यांना सोडून इथं संगमनेर शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर असलेल्या आश्वीला तहसील कार्यालय करायचं ठरलं। ते कार्यालय करताना खरं तर इथं गरजच नसल्यामुळे मुळात आणि भौगोलिक सगळ्याचा विचार करता पुरेशी गावंही नसल्यामुळं आमची जी गावं आहेत नदीपट्ट्यातली शहरालगतची गावं आहेत अनेक, तर ती गावं आश्वीला जोडायची। म्हणजे आम्ही इथलं शहर आमचं 2-5 किलोमीटर अंतरावरचं सोडायचं असलेलं तहसील कार्यालय आणि 20 किलोमीटर अंतरावरती जायचं आणि पठार भागातल्या ज्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणीचा विषय आहे तर ती तशीच ठेवायची। आता अप्पर कार्यालय एकदा जर आश्वीला झालं तर भविष्यात कधीच ते पठारात होणार नाहीये नजीकच्या काळात। त्यामुळे यात कुणाची तरी राजकीय सोय नक्की असेल आश्वीला ते अप्पर तहसील कार्यालय करण्यात। कदाचित त्याचं उद्या भविष्यात तहसील कार्यालय होईल, कदाचित एखादा विधानसभेचा मतदारसंघ वेगळा तयार केला जाईल, एखाद्याच्या घरात त्यातनं आमदारकी वाढेल। परंतु सर्वसामान्य संगमनेरकर माणसाची प्रचंड मोठी गैरसोय यातनं होणार आहे। आमच्या सगळ्या गावांचा प्रचंड विरोध आहे याला। गावोगाव ठराव घेतले गेलेत की आम्हाला आश्वीला जोडलं जाऊ नये। तसंच पठार भागातली गावं ठराव घेत आहेत की आम्हाला स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय पाहिजे आणि आता आश्वीला करण्यासाठी जर सगळी तरतूद झाली तर आहे ते तसंच स्थलांतरित पठार भागात करावं आणि त्यांच्या त्या मागणीला आमच्या शहरालगतच्या सगळ्या गावांचा पाठिंबा आहे। मुळातच आश्वीला हे जे काही अप्पर तहसील कार्यालय होणार आहे त्याचा संगमनेर शहराच्या इकोसिस्टमवरती फारच वाईट परिणाम होणार आहे, अनेक अर्थाने होणार आहे। शहराची इकोसिस्टम जी व्यापाराची इकोसिस्टम आहे इथली, लोकांना जे सोयीचं वळणाचं पडलं, लोक इथंच कामाला येतात, कामाला आल्यानंतर तहसीलची कामं इथंच करतात, तर त्याच लोकांना तहसीलच्या कामासाठी आश्वीला जावं लागेल आणि दैनंदिन मजुरीसाठी परत शहरात इकडे यावं लागेल। म्हणजे दिवस मोडणारे, रोजगार बुडणारे, असं अनेक अर्थानं यात नुकसान होणार आहे। त्यामुळं हा सर्वात महत्वाचा आणि प्रायोरिटीचा मुद्दा की आश्वीचं अप्पर तहसील कार्यालय स्थलांतरित करून घारगावला करावं। यात काही राजकीय नेते श्रेय घेण्याच्या नादात स्वतः आता यांनीच प्रस्ताव दिले आणि हेच म्हणतायत आम्ही ते थांबवलं आणि त्याचा श्रेय घ्यायचा प्रयत्न करतायत। ते थांबवण्याची मागणीच नाहीये लोकांची। आता लोकांची मागणी ही आहे की ते तुम्ही घारगावला स्थलांतरित करा, कारण की तुम्ही आता ते थांबवलं असलं तरी तुमच्या डोळ्यासमोर निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत, तेवढ्यापुरतं तुम्ही थांबवलं म्हणाल परंतु ती टांगती तलवार कायमच असणार आहे। त्यामुळं सर्व संगमनेरकर नागरिकांच्या वतीनं हे अप्पर तहसील कार्यालय आश्वीऐवजी घारगावला व्हावं यासाठी एक जन आंदोलन उभं केलं जात आहे। हे आंदोलन उभं करत असतानाच आम्हा नागरिकांच्या असंही लक्षात आलं की अरे आपली अनेक वर्षापासूनची मागणी आहे की संगमनेर हा जिल्हा झाला पाहिजे। उत्तर नगर जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे, म्हणजे नगर जिल्हा हा प्रशासनाच्या दृष्टीनं राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे। सध्या 2 खासदारकीचे मतदारसंघ यात येतात, शिर्डी आणि विभाजन होऊन संगमनेर हे मुख्यालय व्हावं। मुख्यालय संगमनेर का व्हावं तर आजही अकोले तालुक्यातल्या टोकाच्या आदिवासी गावातला माणूस सकाळी जर घरातनं निघाला तर रात्र झाली तरी तो कलेक्टर कचेरीवर पोहोचू शकत नाही। आता तेच अप्पर तहसील कार्यालय शिर्डीत नेऊन ठेवलंय, शिर्डीतही तो माणूस पोहोचू शकत नाही। संगमनेर तालुक्यातल्या पठार भागातला असेल किंवा अकोले तालुक्यातल्या दुर्गम आदिवासी भागातला माणूस असेल, त्याला सकाळी घरातनं निघाल्यावरती शिर्डीपर्यंत संध्याकाळी ते कार्यालय बंद होईपर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक साधनं पुरेशी उपलब्ध नाहीयेत। तर हे जिल्हाधिकारी कार्यालय संगमनेर होणं फार महत्वाचं आहे, ही दुसरी मागणी या आंदोलनकर्त्यांची असणार आहे। आणि तिसरी सगळ्यात महत्वाची मागणी की जी मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, अगदी ह्या जिल्ह्याच्या मागणीसारखी, घारगाव तालुका व्हावा या मागणीसारखी, की संगमनेरमध्ये रेल्वे आली पाहिजे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे करण्याचं ठरलं। ही रेल्वे जर झाली असती तर संगमनेरचं पोरगं बिचारं जे आज वनवन करत पुण्यात कुठेतरी घर शोधतंय, राहतंय,
पुरेसा पगार नसताना अनेक पोरं आहेत, परंतु तरी ती तिथं राहत आहेत आणि काम करतायत. घरी आई वडील आहेत एकटे, त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, तरी त्यांना सोडून त्यांना तिकडे राहावं लागतंय. तर ही सगळी पोरं रोज अपडाऊन करू शकतील पुण्याला जर ही सेमी हायस्पीड रेल्वे झाली तर. अगदी नाशिक पुण्याची लोक दोन्ही एकमेकांकडे दररोज जाऊन अपडाऊन करू शकतील. रेल्वेनं 2 तासाचा 2.25 तासाचा प्रवास ही काय फार मोठी गोष्ट नसते. आपण बघतो की नाशिक मनमाडपासून लोक मुंबईत रोज अपडाऊन करतायत. त्यामुळं ही सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेरमधनं होणं अत्यंत महत्त्वाचं. जो नाशिक पुणे हायवे आहे त्या हायवेच्या पॅरलल होणं ही रेल्वे फार महत्त्वाची आहे. आता ती रेल्वे ही शिर्डीला पळवायचं चाललाय प्लॅन. मुळात शिर्डीला रेल्वे आहे आता, तिथं काही गरज नाही वेगळी. तर तसं असतानाही संगमनेरची रेल्वे तिकडे पळवण्याचा जो काही घाट घातला जातोय, तर हे 3 मुद्दे घेऊन आत्ताचं आंदोलन उभं राहतंय. परंतु या 3 मुद्द्यांपुरतं हे आंदोलन संपेल असं मला वाटत नाही, कारण की संगमनेर बचाव असं म्हणण्याची अनेक अर्थानं वेळ आलेली आहे. आपण जर बघितलं तर आज शहरात जरी निळवंडे धरणाचं थेट येणारं पाणी दिसत असलं तरी शहराच्या लगतची असणारी जी गावं आहेत सगळी किंवा तालुक्यातल्या कुठल्याही ग्रामीण भागात जा तुम्ही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाहीये. विहिरींचं पाणी खराब झालंय किंवा नदीतनं ज्या विहिरींचं पाणी येतं त्या नदीतल्या विहिरींना ऑलरेडी शहरात येणार गटाराचं सगळं पाणी त्या नदीतल्या विहिरींमध्ये उतरतंय आणि ते सगळं खराब पाणी प्यावं लागतंय. त्यामुळं नदीचं संवर्धन ही फार महत्वाची गोष्ट आहे. सध्या नद्यांच्या सुशोभीकरणावरती बोललं जात आहे. अनेक युवा नेते बोलतात की आपण नदीचं इथून इथपर्यंत सुशोभीकरण करणार आहे. खरं तर आजारी पडलेल्या माणसाला मेकअपची गरज नसते, उपचाराची गरज असते. तर ज्या नदीला अनेक वर्ष वाळू उपसून गटाराचं घाण पाणी सोडून आजारी पाडलं गेलंय, तर त्या नदीला उपचारांची गरज आहे, त्या नदीचे संवर्धन करायची गरज आहे. तिचं सुशोभीकरण करणं ही काही गरज नाही आहे. मेकअप कितीही चांगला केला परंतु आतून जर माणूस आजारी असेल तर त्याचं आयुष्य काही वाढणार नाहीये. त्यामुळं वरचा दिखावा न करता या सुशोभीकरण करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र यावं आणि प्रयत्न करावेत. ही मागणी ह्या बचाव कृती समितीच्या माध्यमातून पुढे येईल असं मला येणाऱ्या काळात दिसतंय. मी सगळ्या संगमनेरकर नागरिकांना विनंती करतो की आपण या 3 मुद्द्यांशी जे सर्व सहमत आहात, आश्वीचं अप्पर तहसील कार्यालय घारगावला स्थलांतरित केलं जावं. पूर्वी ज्या पद्धतीने ठरलं होतं की पुणे नाशिक ही जी सेमी हायस्पीड ट्रेन आहे ती संगमनेरमधनंच गेली पाहिजे, पूर्वीचा जो निर्धारित ठरवलेला रूट होता त्या रूटनं, आणि संगमनेर हे जिल्ह्याचं मुख्यालय झालं पाहिजे. या 3 मागण्यांसाठी सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येऊन जन आंदोलन उभं करण्यास ठरवलं. त्यामुळे आपण सामान्य नागरिकांनी सगळ्यांनी यात सहभागी झालं पाहिजे. हे कुठल्याही राजकारणासाठी कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठीचं आंदोलन नाही, हे प्रत्येक माणसाची गरज आहे. इथल्या संगमनेरकर प्रत्येक नागरिकाच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. राजकीय नेत्यांनी या आंदोलनात यावं, पण आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून एक संगमनेरकर म्हणून या आंदोलनात आलं पाहिजे आणि सगळ्यांनी ताकदीने हे आंदोलन पुढे नेलं पाहिजे. आज या मुद्द्यांवरती आपण एकत्र नाही आलो तर आपण संगमनेरचं कधीच न भरून येणारं नुकसान करणार आहोत आणि त्यासाठी आपण सगळे आपल्या स्वतःलाच माफ नाही करू शकणार आहोत. त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या सगळ्यांना की आपण सगळे ताकदीने एकत्र येऊयात. प्रस्तावित तारीख 18 फेब्रुवारी ही आहे, ती 2 दिवसात डिक्लेअर होईलच की संगमनेर नागरिक कृती समिती जी आहे, संगमनेर बचाव कृती समिती, ती कोणत्या तारखेला ते आंदोलन ठरवते. पण प्रस्तावित 18 फेब्रुवारी तारीख आहे, ती डिक्लेअर झाल्यानंतर येणाऱ्या 2 दिवसातच आपल्या सगळ्यांना कळवण्यात येईल. आपण मोठ्या संख्येनं त्या आंदोलनात सहभागी होऊयात आणि आपले प्रश्न आपणच सोडूयात. जिंदाबाद. धन्यवाद.